भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यावर अत्यंत खोचक शब्दात टीका केली। तुतारीच्या वाजंत्रीच्या बुद्धीचा खडखडाट झालेला दिसतोय अशा शब्दात वाघ यांनी खडसेंवर हल्ला चढवला। त्याचं झालं असं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चेचं खुलं आव्हान दिलं। त्यांचं ते आव्हान खासदार सुप्रिया सुळेंनी स्वीकारलं, पण चित्रा वाघ यांनी फडणवीस हे त्यांच्या बरोबरीच्यांशी बोलतील असं म्हणत हे आव्हान टोलवून लावलं। त्यानंतर रोहिणी खडसेंनी पोस्ट करत सुळेंनी आव्हान स्वीकारल्यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकल्याचा टोला लगावला आणि चित्रा वाघ यांचा उल्लेख चित्रा विचित्र असा केला। त्यामुळे संतापलेल्या चित्रा वाघ यांनी पोस्ट करत त्यांच्यावर पलटवार केला। सगळ्यात आधी पाहूया रोहिणी खडसे काय म्हणाल्या। आदरणीय सुप्रियाताई सुळे यांनी खुलं आव्हान काय स्वीकारलं तर लोकांच्या पायाखालची जमीन सरकली। चर्चेला येण्याची हिम्मत नाही, आपण एक्सपोज होऊ म्हणून चित्रा विचित्र माणसांना छू म्हटलंय। बरं, या चित्रा विचित्र माणसांची जागा काय? तर आधी यांनी आदरणीय शरद पवार साहेबांना बाप म्हणून, सुप्रिया सुळेताईंना मोठी बहीण म्हणून पदं मिळवली, स्वतःची राजकीय पोळी भाजून घेतली आणि आमदारकीचा तुकडा काय टाकला की पक्ष सोडून गेले। तिकडे गेल्यावर देखील पवार साहेब सुप्रियाताई यांच्यावर टीका केल्यावर यांचं घर चालतंय। अशा लोकांनी तरी सुप्रियाताई सुळेंवर बोलू नये। तर या टीकेला मग चित्रा वाघ यांनी सुद्धा उत्तर दिलं। त्या काय म्हणाल्या बघा। तुतारीच्या वाजंत्रीच्या बुद्धीचा खडखडाट, तुतारीची वाजंत्री तिच्या बुद्धीचा खडखडाट झालेला दिसतोय। तुमचे पिताश्री पक्ष सोडून राष्ट्रवादीत गेले तेव्हा कोणी कसला तुकडा टाकला होता का? आणि हो, छू म्हटलं तर भुंकायचं ही भाजपची शैली नाही। तुम्हाला मात्र तुमच्या मालकिणीला काही बोललं की मिरची झोंबते। आम्ही आजही नारी शक्ती वंदन विधेयकासाठी लढतोय। महिलांना हक्क देण्यासाठी मैदानात उतरला असता तर कौतुक वाटलं असतं, पण परंपरेतून मिळालेल्या खुर्चीत आरामशीर बसून भुंकणं सोपं आहे। बाकी खूप बोलता येईल पण तुर्तास एवढंच, असं म्हणत चित्रा वाघ यांनी उत्तर दिलं। ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय। मी अगदी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला म्हटलं, छू म्हटल्याबरोबर चित्रविचित्र आवाज काढून भुंकणाऱ्या लोकांना उत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद नाही। तुम्ही छू म्हटल्यावर त्यांनी काल सांगितलं की पवार साहेब म्हटले तर नाही, असं तुम्ही म्हणता, याचा अर्थ तुम्ही प्रणिती शिंदे आणि सुप्रिया सुळे या दोघींचा अवमान करताय। कारण हे बिल संसदेतलं बिल, हे बिल महिला प्रतिनिधित्वाचं बिल, हे बिल महिलांच्या अधिकाराचं बिल, दोघीही संसदेत आहेत आणि दोघींनी तुम्हाला सांगितलं, दोघींनी उत्तर दिली आणि दोघींच्या उत्तरांना तुम्ही नाकारता, याचा अर्थ तुम्ही महिलांना कमी लेखता, हा स्पष्ट अर्थ आहे। महिला आरक्षण विधेयकाच्या आडून मतदारसंघ पुनर्रचनेचा डाव होता असा आरोप रोहित पवारांनी भाजपवर केला। त्याला भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी उत्तर दिले। डिलिमिटेशन काय हे समजून घ्या। म्हणजे तुमच्या गावामध्ये एखादं ग्रामपंचायतचं इलेक्शन आहे, त्याचा जो वॉर्ड आहे तो वॉर्ड आपल्या मर्जीप्रमाणे तोडायचा, म्हणजे जो सत्ताधारी नेता आहे त्याचा कार्यकर्ता निवडून यावा यासाठी वेडवाकडा वॉर्ड जो गावात तोडला जातो, नगर परिषदेमध्ये तोडला जातो, महानगरमध्ये नगरपालिकेमध्ये तोडला जातो, जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तोडला जातो, तसाच प्रभाग नाहीतर मतदारसंघ लोकसभेला सुद्धा तोडला जाणार आणि विधानसभेला तोडला जाणार। म्हणजे क्रिकेट खेळत असताना पिच आपल्या पद्धतीने बोलून घ्यायचं, जेणेकरून आपण बॅटिंग योग्य पद्धतीने करायची, असं 29चं प्लॅनिंग भाजपचं या माध्यमातून त्या ठिकाणी तिथं झालेलं आहे। 2029ची मॅच भारतीय जनता पार्टी आणि एनडीए अलायन्स जिंकणारच आहे। त्यासाठी अशा पद्धतीची रणनीती करायची गरज नाही। 2019ला रोहित पवार जी आम्ही जिंकलो होतो, 2024ला देखील आम्ही जिंकलो होतो
आणि 2029ला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये पुन्हा आम्ही जिंकू. कारण तुम्ही नारी शक्तीचा अपमान केलाय, तुम्ही महिलांचा अपमान केलाय. दरम्यान महिला आरक्षण आतापासूनच लागू करा असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला टोला लगावलाय. त्यावर शेलार यांनी काय उत्तर दिले जाणून घेऊया. महिला आरक्षण आम्ही होऊ दिलं नाही. अरे मी तर माझं स्टेटमेंट आहे, महिला आरक्षण आत्तापासून जाहीर करा, आत्तापासून करा. पण त्यावेळेला म्हणजे 2000 मला वाटतं 10 साली अरुण जेटली हे जे बोलले होते मला वाटतं याच विषयावरती रवीश कुमारांनी एक व्हिडिओ केलेला आहे त्यांचं, ते मुद्दामून बघा तुम्ही. दोन त्यांचे एपिसोड जे आहेत ते मुद्दामून बघा. राज्य पाहिजे, देश पाहिजे, कशासाठी पाहिजे? आज सुद्धा तिकडे तुम्ही एका बाजूला महिला आरक्षण, आम्ही विरोधकांचे मुखवटे उतरवणार, बुरखे फाडणार. ठीक आहे, फाडा. पण तिकडे बंगालमध्ये एकटी महिला ममता बॅनर्जी जी वाघिणीसारखी लढते, जिंकल्याच पाहिजेत त्या. उद्धवजींना महाराष्ट्राच्या राजकारणात आता जनतेने कुठल्याही निवडणुका समोर घेतल्या तरी बाजूला सारलाय. यानंतर त्यांनी आत्मपरीक्षण करणं हे अपेक्षित होतं, पण त्या ठिकाणी दिसतंय की एकावर एक चूकच. आणि आमच्या विरोधात राहू द्या हो, पण आपल्या माता भगिनींना मिळणाऱ्या न्याय हक्काच्या विरोधामध्ये उद्धवजींनी भूमिका घेतली. उद्धवजींच्या पक्षाचं हे पाप आहे आणि त्याबद्दल त्यांना शिक्षा जनता देईलच.